वरून क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट असे मॅगी चीज बॉल. काहीतरी कुरकुरीत खायचं मन झालं असेल तर असे तुम्ही मॅगी चीज बॉल करून खाऊ शकता. चवीला खूप छान लागतात. रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळी हटके रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर क्रिस्पी मॅगी चीज बॉल बनवण्यासाठी आपल्याला 2 ते 3 बटाटे उकडून घ्यायचे आहेत. इथे मी मध्यम आकाराचे 3 बटाटे उकडून घेतलेत. त्यानंतर बटाटा पूर्णपणे मॅश करून घेतलाय. इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी अगदी छान बारीक चिरून घेतलाय. हा बारीक चिरलेला कांदा आपण यामध्ये घालूया. त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. अर्धा चमचा लाल तिखट. त्यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक आकारामध्ये चिरून घेतल्या आहेत. चिरलेली हिरवी मिरची आपण यामध्ये घालूया. आता हे साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर इथे मी अशा पद्धतीने सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. त्यानंतर यामध्ये 3 चमचे मॅगी मसाला घालूया. मॅगी मसाला घातल्यामुळे या मॅगी चीज बॉलला खूप छान चव येते. तर आता आपण हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. तर आपले चीज बॉल बनवण्यासाठीचं मिश्रण तयार झालंय. त्यानंतर इथे मी 2 मॅगीचे पॅकेट घेतलेले. मॅगी आपल्याला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे. तर मॅगीचे इथे असे बारीक-बारीक तुकडे करून घेतलेत. त्यानंतर आता आपण या मिश्रणापासून बॉल्स बनवून घेऊयात. तर या मिश्रणामधील थोडं मिश्रण घेऊयात. अशा पद्धतीने हातावर व्यवस्थित असे बॉल बनवून घेऊया. अगदी सहजरित्या हे बॉल तयार होतात. जर हे मिश्रण हाताला चिकटत असेल, तर तुम्ही हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ शकता. तर मी इतके आकाराचे बॉल बनवले. तुम्ही यापेक्षा छोटे किंवा मोठे बॉल बनवू शकता. तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही ह्याचे बॉल्स बनवून घ्या. तर अशा पद्धतीने हे बॉल्स बनवून झाले. आता यामध्ये थोडीशी अशी जागा करून घेऊयात. तर इथे मी चीज घेतलंय. त्यानंतर या चीजचे मी असे छोटे-छोटे तुकडे करून घेतलेत. आता हे चीज आपण या बॉल्समध्ये घालूयात. चीज बॉल्समध्ये व्यवस्थित घातलं. मध्यभागी हे चीज घालून घ्या. त्यानंतर आता आपण हे बॉल्स व्यवस्थित बंद करून घेऊया. बॉल्स आधीच व्यवस्थित बंद करून घ्या. जर बॉल्स हे व्यवस्थित बंद केले नाहीत, तर हे बॉल्स तळताना चीज बाहेर येईल. तर अशा पद्धतीने इथे आपला चीज बॉल तयार आहे. अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व मिश्रणापासून असे चीज बॉल करून घेऊयात. त्यानंतर यामध्ये चीज घातलं. पुन्हा हा बॉल व्यवस्थित बंद करून घेतलाय. चीज हे मध्यभागीच घाला. अशा पद्धतीने इथे मी सर्व मिश्रणाचे बॉल बनवून घेतलेत. सर्व बॉल एक साइजमध्ये बनवलेत. आता आपण पुढची स्टेप पाहूया. त्यानंतर एका बाउलमध्ये इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलंय. यामध्ये पाणी घालूयात. त्यानंतर हे कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीची आपल्याला कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून घ्यायची आहे. तर तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ही स्लरी बनवून घ्यायची आहे. तर इथे आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी करून घेतली आहे. ही स्लरी आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर हे चीज बॉल स्लरीमध्ये घालूया. व्यवस्थित पूर्ण बॉलला ही कॉर्नफ्लोअरची स्लरी लावून घेऊयात. तर इथे मी व्यवस्थित अशी बॉलला स्लरी लावून घेतली आहे. त्यानंतर आता हा बॉल आपण या मॅगीमध्ये ठेवूयात. अशा पद्धतीने वरून थोडीशी यावर मॅगी घालूयात. या बॉलला आपण सगळीकडून व्यवस्थित मॅगी लावून घेऊयात. तर अशा पद्धतीने व्यवस्थित मॅगी इथे मी लावून घेतली आहे. तर अशा पद्धतीने इथे मी सर्व बॉल्सला व्यवस्थित मॅगी लावून घेतली आहे. तर हे बॉल आता तळण्यासाठी तयार झालेत. त्यानंतर इथे मी तेल गरम करत ठेवलंय. तेल व्यवस्थित गरम झालंय. तेल फार कडकडीत गरम करू नका. मध्यम असं तेल गरम करा. त्यानंतर आता आपण हे एक-एक बॉल्स यामध्ये घालूयात. तर एका वेळी जवळपास 2 ते 3 बॉल्स तळून घ्या. जास्त बॉल एकदम घालू नका, नाहीतर एकमेकांना ते चिकटले जाऊ शकतात किंवा तेल जर व्यवस्थित गरम नसेल, तर हे बॉल जास्त तेलकट होऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण हे तेलामध्ये बॉल्स व्यवस्थित तळून घेऊयात. तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा किती छान आलेला आहे. असा थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत हे बॉल्स आपण तळून घेऊयात. तर बॉल्स आतमधून व्यवस्थित शिजलेले आहेत. तर बॉल्स आतपर्यंत व्यवस्थित तळले गेलेत. याहून जास्त गडद रंग करू नका, नाहीतर हे बॉल्स करपट लागू शकतात. तर असा रंग आला की आता हे बॉल्स आपण तेलामधून काढून घेऊयात. अगदी क्रिस्पी, चीझी मॅगी बॉल्स तयार झालेत. अशाच पद्धतीने उरलेले सर्व बॉल्स तळून घेऊयात. तर इथे पुन्हा तेल आधी व्यवस्थित गरम करून घ्या. तेल गरम झालं की यामध्ये आपण हे बॉल्स घालूयात. खालच्या बाजूने बॉल्स तळून घेऊयात. त्यानंतर हे पलटून घेऊयात व अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित तळून घेऊयात. फक्त एका वेळी 2 ते 3 बॉल्स घाला. व्यवस्थित तळून घ्या. तेल जास्त गरम नसावं, मध्यम तेल गरम असावं. तर हे बॉल्स तळताना असं खोलगट भांडं वापरा.
म्हणजे बॉल्स व्यवस्थित तळले जातात. अशा पद्धतीने इथे मी सर्व बॉल्स तळून घेतलेत. दिसायला खूप छान झालेत, तसेच चवीला सुद्धा भन्नाट लागतात. तर तुम्ही आवाज ऐकू शकता. किती क्रिस्पी बॉल्स तयार झालेत. वरून कुरकुरीत, आतमध्ये सॉफ्ट. तर इथे मी तुम्हाला एक बॉल तोडून दाखवते. आतमध्ये चीज अगदी व्यवस्थित मेल्ट झालंय. तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.